ವೀಕ್ಷಕರೇ, ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಇದ್ದಿಲಹೊಂಡ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಸಕ್ರಿಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 20 ವರ್ಷ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿರುವಂತಹ, ಜೊತೆಗೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರಿ ಸಂಘ ಇದ್ದಿಲಹೊಂಡ ಇಲ್ಲಿ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಮೌಲಿ ಸೊಸೈಟಿ ಗರ್ಲಗಂಜ ಬ್ರಾಂಚ್ ಖಾನಾಪುರ ಇದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಇದ್ದಿಲಹೊಂಡದ ಸಾರ್ವಜನಿಕ ಗಣೇಶೋತ್ಸವ ಮಂಡಳಿ ಇದರ ಒಂದು ಸದಸ್ಯರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರುವಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಚಂಗಪ್ಪ ಕೃಷ್ಣ ಬಾಚೋಲ್ಕರ್ ಸರ್ ನಮ್ಮ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ಸ್ ಇನ್ ಇಂಡಿಯಾ.com ವತಿಯಿಂದ हार्दिक स्वागत. सर नमस्ते. नमस्कार. चंगप्पा साहब, अभी बहुत पहचान है आपका, बहुत सालों से जो काम करते आ रहे हैं, तो माजी अध्यक्ष भी है, तो आपका एक छोटा सा किरू परिचय बताइए सर. आदरणीय नमस्कार. माझे नाव चंगप्पा कृष्णा बाचोलकर, ग्रामपंचायत अध्यक्ष इद्दिलहोंड. माझा आता पूर्वीपासून परिचय सांगायचा म्हटलं तर आमची पूर्वी मी हमाली करत होतो. आमचे वडील पण हमालीला जात होते आणि आम्हाला खायला पण मिळत नव्हतं त्यावेळेला. अशी परिस्थिती कठीण होती. त्याच्यात आम्ही काय झालं, मी दोघं भाऊ पण शिक्षणात हुशार होतो. तरी काय झालं, आम्हाला पैशा अभावी आम्हाला काय नाही पुढे शिक्षण घेता आलं नाही. मग त्याच्यापासून आम्ही काय केलो, दोघांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण केलो. त्याच्यानंतर आम्हाला पुढचा मार्ग कॉलेजला पण मी गेलेलो. कॉलेजला गेल्यानंतर काय झालं, मला खर्चाला सुद्धा असे 2 रुपये मिळत नव्हते किंवा त्यावेळेला काम कमी होतं, कामाला पण कोण बोलवत नव्हते. आणि वडील जे हमाली करून राबत होते का नाही ते आम्हाला आमच्या पोटाला होत नव्हतं. मग त्याच्यापासून आम्ही एक निर्णय घेतला, दोघा भावांनी हमाली करत ड्रायव्हर काम करायचं. मग दोघांनी आम्ही हमाली करत आमचं किती 1991ला आमची मॅट्रिक झाली. त्यावेळेला मी 92 पासून हमालीलाच चालू केलो. 92-93ला हमाली करून मी 94ला ड्रायव्हर झालो. त्याच्यानंतर भाऊ पण मॅट्रिक झाला, त्यानं पण पैसे कमी आहेत म्हटला शिक्षणाला, तो पण हुशार होता. तरी पण त्यानं पण तो ड्रायव्हर काम केला. मग असं मी 4-5 वर्ष ड्रायव्हर काम करत आम्हाला शाळेतनं शिक्षणाचा हे होता, कोर्स भरपूर होता. तू शाळा शिक, तुला हुशार आहे, तुला पुस्तक देतो, वया देतो, एक शिक्षक 5चे पैसे देतो, एक शिक्षक पुस्तक, एक वया देतो आणि काय देतो सगळं. म्हणजे लोकांचं किती दिवस मी घेणार, त्याच्यासाठी म्हणून मी कॉलेजला गेलो. तरी पण दररोज कोणाकडे भीक मागायची म्हणून मी विचार केलो. एक माझा क्लासमेट होता नामदेव चोपडे म्हणून, त्यांचा वडील एक होता. वडील तो जरासा शेतकरी होता, खरं तू हुशार आहेस, माझ्या मुलाबरोबर कॉलेजला जा, तुला लागलेले पैसे देतो म्हटला तो. आणि त्यांनी मदत पण थोडी केली. म्हणजे मुलगा तो चहा पाण्याचा खर्च बघत होता नामदेव चोपडे म्हणून. खरं मी 4 महिन्यात बघितलो की नाही, मला ते हे बरं वाटलं नाही. डेली त्याच्याकडचं खायचं आणि मी दररोज खायचं आणि यायचं, माझ्याकडे पैसे नाही. आणि काम कुठे तर रविवार जायचं मला तर कोण कामाला घेत नव्हतं गाडी. जब भी आप कॉलेज में जाते थे तभी ड्राइवर बन गए थे सर? नहीं सर. उसके बाद पहिला शाळा सोडणे किती 2091ला मी शाळा सोडलो. 92ला कॉलेज 4 महिने केलो फक्त. त्या 4 महिन्यात काय झालं, कॉलेजला गेलो, मध्ये पैसे नसल्यामुळे शाळा सोडून मी कॉलेज सोडलो पैशा अभावी आणि हमालीला गेलो. आणि 92-93ला मी हमाली करून मग ड्रायव्हर काम शिकलो. मग ड्रायव्हर काम एकाच मालगाडी पांडुरंग हुसूरकर म्हणून ते झाडकलीची गाव आहे, त्यांच्याच गाडीवर हमाली, त्यांच्याच गाडीवर मी 10 वर्ष हमाली ड्रायव्हर काम केलं. 1999 पर्यंत 8 ते 9 वर्ष केलं त्यांच्याकडेच. मग 99ला आम्ही काय, भाऊ पण आमचा ड्रायव्हर झाला 95-96ला. मग दोघं म्हणून ड्रायव्हर झाल्यानंतर आम्ही विचार केलो की आता काय करायचं, मी गाडी घ्यायचं, ट्रक घ्यायचं. मी दुसरा धंदा काय करणार. ट्रक घेताना काय झालं, वडिलांनी थोडे पैसे कमवून ठेवले तेव्हा. मग वडिलांचं मत काय, तुम्ही हे ट्रका वगैरे घेऊ नका, शेती घ्या तर मी पैसे देणार. मग 98ला मी गाडी घ्यायला तयार झाल्यानंतर वडिलांनी आम्हाला 40,000 रुपये दिले नाहीत. 40,000 दिले नाहीत म्हणजे काय, मी तुम्हाला देत नाही, तो धंदा सक्सेस होत नाही, तुम्ही शेती घ्या, मी देतो पैसे. मग दिले नाही म्हणल्यानंतर आम्ही काय केलो, 1 वर्ष आणि पेंडिंग ठेवलो. आणि 99ला मी गाडी घेतलो परत. 99 गाडी घेऊन जवळजवळ 2-3 वर्ष फुल दोघांनी डे नाईट ट्रॅव्हल. त्याच्यात आम्हाला म्हणजे विटा थोड्या बिझनेस वाढवलो. असं वाढवत आमचे 2002-3 पण 3-4 गाड्या केलो आम्ही. थोडी शेती पण घेतलो, वडिलांची इच्छा पूर्ण केलो. नंतर वडिलांनी मला पूर्ण पैसे दिले. पहिला जे अडवून ठेवलेले की नाही गाडीसाठी ते पूर्ण पैसे आम्हाला दिले. आणि अजून पण त्यांनी स्वतः काम करत आहेत आणि देत असतात पैसे आम्हाला. त्याच्यानंतर मग काय झालं, असं गाड्यांचा बिझनेस करत करत JCPचा बिझनेस चालू केला. एजन्सी चालू करत करत त्याच्यात जरा प्रॉफिट वाढला, JCPचा व्यवहार चालू केला. मग JCPमुळे काय झालं, थोड्या लोकांचं उधारी मारायचं, पैसे गरिबांचं उधारी मारायचं, बाबा दे थोड्या दिवसांनी पैसे. म्हणून मला एक लोकापूरचा मालक भेटलेला, तो चांगला होता. पहिल्या वर्षी माझ्याकडे रोकड कॅश घेतला, तो 4 लाखाचं काम झालेलं. त्याच्यानंतर सतत 2005 पासून 2009 पर्यंत ना 6 महिन्यानंतर माझ्याकडे बिल घेऊन जायचा. तो विश्वास होता तेवढा. मग तेवढे मी ह्या लोकांना उधारी मारत होतो, फक्त डिझेल थोडं द्या, तुमचं काम करू.
मग त्याच्यामुळे माझा संपर्क वाढला जेसीबीमुळे भरपूर. जेसीबीमुळे कुणाला विटांना मदत करायची असेल मी विटांना मदत करत होतो दोघं भाऊ. असं करत करत आमचं बिझनेस वाढल्यानंतर मग काय झालं, बिझनेस वाढल्यानंतर नंतर असं ह्यांनी पण रिटायर होऊन आले, आमचे मित्र गुरु आमचे गोविंद रिटायर होऊन आले की नाही, त्यावेळेला त्यांचा आमचा गावात म्हणजे संबंध वाढत चालल्यानंतर योगायोगानं आमच्या गावातलेच देवमर पाटील जे आहेत का नाही, त्यांनी त्यावेळेला त्यांना 2004ला आमदारकीचं तिकीट मिळालं. मग तिकीट मिळाल्यानंतर आम्हाला एक मोठा अभिमान की आमचा गावचा आमदार व्हावा. ह्याच्यासाठी आम्ही का नाही जवळ 4-5 वर्ष आम्ही काय धंदा 50% धंद्याकडे 50% राजकारण त्या पण सुरुवात केली. मी राजकारणाची सुरुवात केल्यानंतर का नाही त्यांना आम्ही आमदार करूनच घरी शांत बसलो. आमदार झाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. त्यांच्या घरात गेल्यानंतर मोठेपण आमच्या गावचा आमदार झालाय म्हणून तिथे आम्ही गोविंद जाधव पण मी पण का नाही तिथे गेलो. सकाळी डेली जायचं, कोण अधिकारी आले, कोण कामासाठी MLA कडे कोणी आले का नाही, त्यांना चहा पाणी द्यायच्या व्यवस्था आम्ही करत होतो. असं करत असताना मी काय राजकारणात मोठा विचार केला म्हणजे फक्त मी बिझनेस करणार म्हणून गोविंद जाधवला सांगत होतो. मग ह्यांच्या मनात एक इच्छा झाली की मी एक ग्रामपंचायत सदस्य व्हायची माझी इच्छा आहे. मग इच्छा आहे तर आम्ही प्रयत्न करूया. मग प्रयत्न केल्यानंतर ते गावात मिटिंग झालं. त्या मिटिंगमध्ये ह्यांना तिकीट नाकारण्यात आलं. तिकीट नाकारण्यात आल्यामुळे काय झालं, आम्ही दोघं मिळून चर्चा केलो की आता काय करूया, पुढं काय करूया म्हटल्यानंतर ह्यावेळेला थांबा जाधव साहेब तुम्ही, पुढच्या वेळेला आम्ही बघूया प्रयत्न करूया म्हटलो. मग ह्यांनी काय म्हटलं, नाही दुसरे आमच्या घराण्यात मला नाही, मी आमच्या जाधवरान मोठा आहे, मला नाही तर आमच्यातले दुसरी एक शीट द्या. मग दुसरी शीट द्या म्हणजे त्यावेळेला काय झाले, ह्यांच्या मर्जीतली शीट दिली नाही त्यांना पहिला जे पदं भोगलेल्या माणसांना दिल्यामुळे का नाही ह्यांना नाराजी व्यक्त झाल्यामुळे माझ्याकडे आले आणि काही करूया आम्ही एक शीट बसूया, उभं करूया. आम्हाला कोणी सपोर्ट त्यावेळेला कोणी केला नाही. दोघांनी आम्ही एक ह्यांच्याच घराण्यातली श्वेता जाधव म्हणून आम्ही एक सीट उभे केलं ग्रामपंचायतला. सुरुवातीला उभं केल्यानंतर अशी दहशत होती त्यावेळेला, कोण आमच्याकडे प्रचारला एक माणूस येत नव्हता. तरी पण आम्ही दोघांनी आणि त्यांच्या घरच्यांनी प्रचार करून ती आम्ही पहिली सीट राजकारणामध्ये 11 मतांनी निवडून आणलो ग्रामपंचायतमध्ये सुरुवात. मग त्याच्यानंतर ह्यांनी बीजेपीत प्रवेश केला. बीजेपीत प्रवेश केल्यानंतर ह्यांनी फ्री होते म्हणजे बीजेपी दर डेली जायची मिटिंगला, हे करायचं. मग बीजेपीची आमची सुरुवात तिथून झाली. ते आमचं मेंबर निवडून लागेल त्यावेळेस सुरुवात झाल्यानंतर मग ह्यांनी बीजेपीचं टीपीचं तिकीट घेतले. बीजेपी ने तिकीट दिले, आम्ही जोन मागून आलो, आम्हाला तिकीट पाहिजेच म्हणून. उस बीच में सर आपको कहीं ना कहीं थोड़ा डर सा नहीं लगा कि आप मतलब सक्सेस हो पाएंगे पॉलिटिक्स में, इतनी बड़ी रिस्क लिया सर, कैसे लग रहा? आमच्या मनामध्ये मला राजकारण करायचंच नव्हतं, फक्त त्यांना मोठं करायचं होतं. टोटली आप बिजनेस में थे, जो भी पैसा कमाया जो बिजनेस में कमाया, बिजनेस में ऐसा कुछ शौक नहीं था पॉलिटिक्स में जाने का? नहीं, उस टाइम पे आप एक बहुत बड़ा निर्धार लेता है आपका, मतलब गुरु से दोस्ती से जो मिलके जो राजकारण में, वो कैसा लग रहा था कभी? ते काय झालं त्यावेळेला, माझ्या मनात राजकारण नव्हतं, मी राजकारणात होतो, जास्त नव्हतं, टक्केवारी कमी होती आणि ह्याने फुल राजकारणात होते. मग आता ह्याने बसणार म्हटल्यानंतर आम्हाला हेल्प करणं गरजेचं आहे. मग त्यांना हेल्प करून सुद्धा आमची थोडक्या मतांना टीपीची सीट पडली. पडल्यानंतर आम्ही काय नाराज झालो काय नाही, राहू देत म्हणून मी शांत राहिलो. 2-4 वर्ष परत आम्ही लोकांची सेवा करत राहिलो. काय असेल तर ह्यांनी बी काय रेशन कार्ड वगैरे लोकांची काय समस्या असेल करत होते. मी काही आर्थिक मदत कोणाला पाहिजे असेल तर मी कोणाला बी आर्थिक मदत गरीबाला कुठल्याही म्हणजे असं वापस पाठवलं नाही, बाबा तुझे पैसे नाही आणि कुणी बी द्यायचं असेल पैसे आजच्या आज मला दे, हे कधी अजूनपर्यंत अट लावलं नाही. इस बीच में आपका गुरु के बारे में बताइए सर. आपका बहुत दोस्त है और आपका जो गुरु मानते हैं और उनकी नाम और उनके बारे में बताइए सर. अभी वो हमारा गुरु जो है का नाही गोविंद गणपती जाधव, यांची आमची दोस्ती 2002 म्हणजे 2001 पासून चालू आहे, रिटायर झाल्यापासून चालू आहे. त्याच्यानंतर आमचं कसं एका ठिकाणीच आम्ही दोघं राहणार. मग ह्यांनी जास्त राजकारणाचं करणार, मी बिझनेसचं करणार. मग ह्यांनी मला वर्षावर काय म्हणणार, तुम्ही कशाला राजकारण हे फक्त बिझनेस म्हणता, नाव मोठं व्हायचं तर राजकारणावर यायला पाहिजे हे वर्षावर सांगणार. तरी पण मी काय म्हणलो त्यांना, नको मला राजकारण नको, तुम्ही मोठे व्हा, तुम्ही मोठे झाला की मी मोठा, असं म्हणून मी त्यांना प्रोत्साहन त्यांनाच दिलं. मी टीपी मध्ये पडल्यानंतर त्यांना काय सांगितलं, तुम्ही हे पडला म्हणून हे करू नका, पुढे आम्हाला आणि संधी आहे, कुठल्याही पदावर आम्ही निवडून येऊ शकतो ही आम्हाला गॅरंटी आहे, तुम्ही डळमळ करून त्यांना आम्ही त्यावेळेला त्यांना धीर दिलो. आणि राजकारणात खरं हाणायचं कारण म्हणजे गोविंद जाधव. मी नाही म्हणलं तुम्ही पुढच्या वेळेला बसायलाच पाहिजे. ह्यांना ज्या वेळेला बसवलो आम्ही, पहिल्या वेळेला आमची एक सीट आली, मग दुसऱ्या वेळेला ह्यांना बसवलो मी. आमचे 3 सीट बसवलेलो आणि एक SC होती ती बिनविरोध झाली. मग 3 सीट बसवल्यानंतर प्रचार चालू झाला. प्रचारकडे आमच्याकडे माणसं कमी, बीजेपी म्हणजे त्यावेळेला बीजेपी आमची एकदम कमी होते.
25, 50, 60, 100 मताच्या आत बीजेपीचं आमचं वोट होते ते 1000 मतामध्ये. मग तसल्या परिस्थितीत आम्ही काय केलो, बीजेपीचं पॅनल करून बसवलं. बसवल्यानंतर थोड्या कार्यकर्त्यांना हे काय असं वाटत होतं की बघा तुम्ही गोविंदरावला पुढे करून बसवलाय, काय तर कमी जास्त मतं पडतील तर अपमान होतोय आणि टिपीला पडले. मग त्यांना मी रात्री 12 वाजता सांगितलं तुम्ही डळमळायचं अजिबात नाही. त्यांनी आम्ही समाजसेवा, आर्थिक सेवा, सहकार्य जे लोकांना केलोय त्याचा जरूर लोक विचार करतील आणि ह्यांनी 100% निवडून येणार. तुम्ही मनात 1% खात्री हे ठेवू नका की ही सीट पडणार आहे, समजू नका. तिन्ही सीट आमच्या लीड येणार हे इलेक्शनच्या अगोदर आम्ही सांगितलेलो. आणि इलेक्शन आम्ही जसं एक्झिट पोल काढलेलो त्या पद्धतीनेच 1 नंबरला गोविंद जाधव आले, 1 नंबरच आम्ही ठेवलेलो, आणि 2 नंबरला नारायण पाखरे आणि 3 नंबरला अनुसया पाटील म्हणून 3 सीट आमचे निवडून आहे. ऐसा करते करते आ रहे थे. उस बीच में आप चैलेंज और भी बढ़ते हैं सर. प्राथमिक कृषि पत्नी सहकारी संघ इद्दिलोंडा, उसमें भी आप डायरेक्टर है. चर्चा करते वक्त आप बता रहे थे जीतने का कैसे भी करके, मतलब उस बीच में भी आप पूछे थे हमें 1 सीट दे दो, नहीं दिया तो फिर चैलेंज हो गया. तो फिर उसमें भी चुनाव लड़ता है तो वो 4 जन उसमें जीत कर आता है. वो संघर्ष कैसा था सर? वो संघर्ष सर क्या हुआ, पहिला वो इलेक्शनच्या अगोदर जवळजवळ 10 लोक इच्छुक होते. मी इलेक्शन म्हटलं तू इलेक्शनला बसणार. मग इच्छुक होते का नाही त्यांना मी पहिलाच सांगितलेलो काय असेल ते माझ्या गाड्या वगैरे तुम्हाला प्रचारला देतो, थोडं आर्थिक सहाय्य पण करतो, तुम्ही व्हा डायरेक्टर. मग योगायोगान काय झालं, त्यांच्यात नावच आलं नाही. मतदार यादीमध्ये त्यांनी मिटिंग अटेंड न केल्यामुळे नाव आले नाहीत. जे बस इच्छुक होते त्यांची नाव आले नाहीत. आणि माझं काय झालं, मी तिथं शेअर्स करा म्हणून जवळजवळ 5-6 वर्ष पाठ लागलेलो. माझा शेअर्स त्यांनी केलेच नव्हते. मग एक भाऊ पाटील म्हणून सेक्रेटरी होता, मग तो रिटायर होता आणि मी रिटायरमेंटच्या वेळेला गेलेलो. आणि साहेब रिटायर झाला तरी माझा एक शेअर्स तुम्ही केला नाही साहेब, एवढं तर काम केलं असं बरं झालं असतं. तर सॉरी साहेब म्हणून हात जोडून त्यांनी मला माझं जाता शेअर्स करून गेले. शेअर्स करून जाता म्हणजे 25-30 शेअर्स नवीन करून गेले माझ्या माणसांची. केल्यामुळे काय झालं, ते यादीत नाव माझं आलं आणि इच्छुक होते त्यांची नावच आले नाही. मग आल्यानंतर ह्यांनी म्हटले तुमचं नाव आहे सावकार, तुम्ही इलेक्शन लढवायलाच पाहिजे. म्हणून मी म्हटलो अर्ज भरूया. खरं मला काही इच्छा म्हणजे त्याच्यात जायची इच्छा नाही, माझा धंदा ओरडल्यामुळे मी जात नाही आणि कोण इच्छुक आहे त्यांना करूया. तर त्यावेळेला काय झालं, तिथे आमचं सत्ता नसल्यामुळे कोणीही आम्हाला हे केलं नाही की मी बसणार आणि कोण पुढे आला नाही. तुमच्या बाजूने बसणार म्हणून एकही माणूस आला नाही. आज सकाळी जायचं बाबा तू इलेक्शनला बस म्हणून सांगितलं की नाही, सकाळी हो म्हणायचं, संध्याकाळी मला जमत नाही मी सांगायचं. कुठला तर प्रेशर होता ते देवाला त्यांनाच माहिती. मग ते सकाळी ठरवलेलं संध्याकाळी नाही. मग असं करत करत मग ह्यांनी काय म्हणले सावकार तुमचा अर्ज भराच, काय होते तेवढे किती होतात तेवढं भरूया. मग असं करत 11च्या 11 केलेलो. 11 मध्ये आम्हाला 4 शेवटच्या दिवशी कट झाले, मी अर्ज भरत नाही म्हणून. मग शिल्लक राहिले 7 फक्त. 7 राहिल्यानंतर आमची इच्छा काय होती, आमच्या पॅनेलची टोटल आमची 1-2 सीट घ्या, आम्हाला इलेक्शन नको, सोसायटीला भृदंड नको म्हणून आम्ही त्यांना आमचा प्रस्ताव मांडला त्यांच्याकडे. मांडल्यात तर त्यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत आम्हाला काही सांगितलं नाही. आम्ही काहीच सांगायला तरी. मग त्याच्यानंतर 2:30-3ला विचारलो त्यांना, आणि बाबा काय करता, शेवटी 1 सीट तरी घ्या, आमच्या 7 मधला 7 लाईनीत थांबतो, मी नकोय तुम्हाला, कोण पाहिजे त्या माणसाला वोट करा आणि घ्या, खरं सोसायटीला भूर्दंड नको. 70 सालाचा इतिहास त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही काय केलो, 7 जणांना उभे केलेलो की नाही, त्या 7 जणांचे आम्ही अर्ज भरून निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये आमचे 4 सीट मला धरून निवडून आले, 4 सीट विन झाले. आणि त्याच्यानंतर आमची सांगता झाली की सुरुवात झाली की त्या संस्थेमध्ये एंट्री करायची. 70 वर्षांमध्ये एंट्री झाली होती, ती आमची एंट्री सुरुवात झाली. बहुत बहुत धन्यवाद साहब. साथ में इतना जिद से इलेक्शन जो लड़के जीत कर आया, कहीं ना कहीं बहुत सारे उम्मीद था, तो वो जीतने के बाद लोगों को बहुत अच्छे से मतलब अभी सौलभ दे देंगे, योजना करेंगे करके. आप अध्यक्ष बनने के बाद क्या क्या कार्यक्रम वगैरह किया हुआ सर लोगों को, जो किसानों को ड्रेनेज है और जो स्ट्रीट लाइट्स है और जो लोगों को घर देने का, ऐसे मतलब अभी अच्छा विचार, मतलब क्या क्या काम वगैरह हुआ है अध्यक्ष होने बाद? हाँ, अध्यक्ष होने के बाद. आता मी ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर का नाही, पहिल्याच्या मेंबरांची जी कामं केलेली शिल्लक होती राहिलेली, त्यांनी जी मंजूर केलेली ती पहिल्या वर्षी आम्ही पूर्ण करून घेतलो कामं. काय होती ती 25-30-50 साथ में जो उसमें इंक्लूडेड है, और ये जो कंक्रीट रोड भी, रोड भी है, हर गली मोहल्ले में रोड भी बनाना है सर. रोड पण केलेला आहे, गटर पण बांधलेला आहे, आणि पाण्याची पण सोय केलेली आहे. पाणी एक थोडं तिथे एक नाल्याजवळ एक बोर होती आमची, पाणी होतं खरं, तिथून इथं पाईपलाईन आणली नव्हती, ह्या भागाला पाणी कमी होतं. म्हणून आम्ही काय केलं, तिथं निधी टूमधनं खर्च करून मी
तिथून जवळ 60,000 खर्च करून 1-2 गल्ल्यांना पाणी पोहोचवलं होतं. त्याच्यानंतर माझी मेलीच्या परसात एक तिथं रोडच्या साईडला बोर मारून तिथे एका गल्लीला पाणी केलं. आणि तिथे एक आमची पूर्वीची विहीर आहे त्या साईडला, विहीर होती. त्या विहीर म्हणजे तसं कोण पाणी ओढत नव्हतं. आता पूर्वी सगळं कोण ओढत नाही पाणी, घरी यायला पाहिजे पाणी. मग तिथं आम्ही एक मोटर बसवून 2 टाक्यापासून 2 गल्लीनं तिथे सोय केली. आणि आम्ही मंजुरी ह्यांची करत करत आम्ही दुसरी मंजुरी घालून कामच चालूच आहेत आमचे. ओके. जवळजवळ आम्ही का नाही NRG मध्ये 5 गावामध्ये 1 कोटीच्या वर काम केलेलं आहे. आणि 16 फायनान्स 15 फायनान्सचं पण जवळजवळ 50-60 लाखाच्या वर काम केलेलं आहे. ओके ओके. प्रत्येक गावामध्ये असं केलेलं आहे सुधारणा. शैक्षणिक क्षेत्र में जो बच्चों का स्कूल मतलब उधर क्या क्या काम वगैरह हुआ है सर? बच्चों का हाँ जैसे अभी आंगनवाड़ी है, हायर प्राइमरी स्कूल है. अंगणवाडी प्रत्येक अंगणवाडीला आम्ही प्रत्येक सोय दिलेली आहे सर्व. जिथे बिल्डिंग नाही तिथे बिल्डिंग, महागलेलं बिल्डिंग नव्हतं तिथे बिल्डिंग बांधलेलं आहे. आणि शाळेसाठी तिथे का नाही जवळजवळ 25 लाख खर्च केलेले आहेत. फेवर कंपाऊंड आणि शाळा दुरुस्ती म्हणून टोटल 25 लाख रुपये तिथे एका गावालाच खर्च केले आहेत. ओके. आणि आमच्या गावामध्ये इथे इदोळमध्ये काय झालं, पूर्वीच आम्ही लोकांनी थोडे मदत करून थोडी शाळेची सुधारणा केलेली होती. ह्यांच्या वेळेला थोडी सुधारणा झाली होती. आमच्या वेळेला काय लागलेलं थोडं सहकार्य असं टॉयलेट वगैरे असं करून दिलेलं आहे. आणि स्वयंपाकची खोली मुडकळीला आलेली ती नवीन आम्ही बांधून दिलेली आहे. साथ में जो स्मार्ट क्लास वगैरह बनाना रहता है, ऐसा कुछ काम वगैरह करके दिया बच्चों को? स्मार्ट क्लास जे करायला की नाही त्याच्यात आम्ही पण आणि बरेच देणगीदारांनी देऊन आम्ही तिथं हे केलेलं आहे. और साथ में किसानों को क्या क्या काम वगैरह हुआ है? जैसा अभी गाय का शेड बनाना और बकरी का शेड बना के देने का. हाँ तशी शेड पण दिले, प्रत्येकाला 2-4 शेड दिलेले आहेत. शेड दिलेले आहेत बकऱ्याचं किंवा म्हशांचं शेड. ओके. तसंच परत ज्यांना टॉयलेट नाही त्यांना टॉयलेट 100% टॉयलेट केलेलं आहे पंचायत मध्ये. कमी होते ते पूर्तता भरून काढलेले आहे. ओके. और टैक्स वगैरह कितना कलेक्शन होता है सर आपके ग्राम पंचायत में? हमारा ग्राम पंचायत में आमच्या ग्राम पंचायत मध्ये का नाही वर्षाला 9 ते 10 लाखापर्यंत टॅक्स जमते आमचं. ओके. और जैसा बिल्डिंग वो ओन है और नहीं तो दूसरा कुछ अभी प्रॉपर्टी है और कॉम्प्लेक्स वगैरह बना के देने का, उसमें कुछ भाड़ा वगैरह ऐसा आता है? तसं काही नाही आमच्या पंचायतीमध्ये का नाही. तसं काही नाही, फक्त 2 कोऱ्या इथं दगड कोऱ्या आणि एक मोबाईल टावर 2 आहेत. तेवढं सोडलं की नाही कुठली फॅक्टरी वगैरे कुठलं असं मोठं टॅक्स यायचं कुठलं नाही, फक्त घरपट्टी. ओके ओके ओके. और साथ में जो ग्राम पंचायत में अंतिम संस्कार करने के लिए रुद्रभूमि होता है सर, अलग अलग जो धर्मों का होता है, तो ऐसा सुविधा कैसे है सर? तिथं काय केलं माहिती आहे आम्ही, आता आमच्या गावामध्ये एक मशान होतं पहिला, म्हणजे पाटील समाज म्हणून. पाटील समाज एक होतं, तिथं पाटील समाज तेवढेच हे करत होते. मग त्या आम्ही निवडून आल्यावर काय झालं, माझे एमएलएने आम्हाला एक 3 गुंठे जागा दिली रईत समाजासाठी. ओके. मग जागा दिल्यानंतर मी ती ताबडतोब मंजूर करून तिथं रईत समाजासाठी मशान बनवलं. ओके. मग त्याच्यानंतर हे आमचे जे मित्र आहेत की ह्यांचं जाधव घराणं एक मोठं आहे, त्यांचं एक मशानचा जागा वेगळा आहे. मग त्यांना पण आम्ही काय केलो, NRG मध्ये आता एक मशान झाल्यानंतर दुसरं मशान देता येत नाही म्हणून आम्ही काय केलो, 15 फायनान्स मध्ये आम्ही त्यांना थोडे किती 1,60,000 घालून फक्त फाउंडेशन आणि शिगडी बसून दिली. म्हणजे शक्यतो सगळी मशानची समस्या आम्ही दूर केलेली आहे. आणि शिंगीन गोपला तर मशान होतच पहिला, माळ अंकल्याला होतं आणि झाड अंकल्याने खेमिडीला ह्या 2 वन मशान आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करायला NRG मध्ये जाग्यासाठी थांबलेला आहे, ते पण होणार आहे. और सबसे बड़ा जो महत्व काम होता है गार्बेज क्लीनिंग का, उसके लिए मतलब जैसा गाड़ी है और सुबह जो गाड़ी आता है जो गार्बेज कलेक्ट करने के लिए, और वो त्याज्य विलेवारी घटक तो उसके लिए भी वो काम वगैरह कैसे हुआ सर? ते साहेब तिथं पहिला आम्ही 2 वर्षाच्या मागे शेड बनवलो. शेड बनवत असताना तिथे गायरांमध्ये भरपूर लोकांचा विरोध होता. त्या विरोधात सुद्धा आम्ही स्टे आणून 1 महिन्यामध्ये ती बिल्डिंग तयार करून घेतली. बिल्डिंग तयार करून घेऊन 15 फायनान्स मध्ये आम्हाला 1 वर्षी रिक्षा घेतलो. रिक्षा घेतल्यानंतर ते काय झालंय, रिक्षातनं घाण घेऊन जायलाय, तिथे अजून विल्हेवाटचं अजून व्यवस्थित झालं नाही. म्हणजे तिथं काय झालंय, ज्या ठिकाणी मी शेड बांधलेला आहे तिथं ही रिक्षा जात नाही. ते आम्ही रस्त्यासाठी आता प्रयत्न करायला, रस्ता करण्यासाठी NRG मधनं. तो रस्ता झाल्यानंतर आम्ही त्याची विल्हेवाट सुरू करणार आहे. तर आता सध्या म्हणजे आठवड्यातनं एकदा प्रत्येक गावातनं कचरा आम्ही घेऊन जातो. ओके. आने वाला दिन में सर और क्या काम करने वाला है? और भी बहुत अभी अनुभवी एक पॉलिटिशियन बने हैं आप, और एक अच्छा लीडर भी है गांव में सर. अभी आने वाला दिन में क्या सपना है सर आपका? आमचं काय आहे, आम्ही ह्या राजकारणात घुसलोय, आम्ही पैसे कमवण्यासाठी काय कशासाठी नाही, फक्त आमचं नाव कमवण्यासाठी घुसलेलं आहे. ह्याच्या पुढे आपण जसा विकास केला तसा पुढे पण आम्ही कुठली कमतरता आहे त्या ठिकाणी लक्ष देऊन तो विकास करण्याचा प्रयत्न करणार. प्रामाणिक से आप जो काम कर रहे हैं, आने वाला जो नेक्स्ट अभी तालुका पंचायत चुनाव आ रहा है, जिला पंचायत चुनाव आ रहा है, तो अगर लोगों ने चाहा तो आपका क्या प्लानिंग है सर? अभी कंटेस्ट करने वाले हैं
जिल्हा पंचायत इलेक्शन, तालुका पंचायत इलेक्शन. आता हे कसं आहे, हे इलेक्शन आलं, कॅटेगरी समजा आली हा. तर आम्हाला लोकांचं तर बहुमत आहेच. हा. कुठली आली कॅटेगरी तर आम्ही उभं राहायची आमची इच्छा आहे. हा. कुठली उभं राहायची इच्छा आहे आणि निवडून आम्हाला विकास करायचा आहे. आम्हाला काय, हे आम्ही ह्याच्या अगोदर बिझनेस करत होतो, हा. त्यावेळेला आमचं नाव तेवढं नव्हतं. तर आता हे एक पंचायतच चेअरमन झाल्यामुळे बऱ्याच लोकांना संपर्क वाढला आमचा, म्हणजे राजकारणात आल्यामुळे थोडा मान मिळाला आम्हाला. भारत देश का सर्वश्रेष्ठ पार्टी है भारतीय जनता पार्टी, हाँ भारतीय जनता पार्टी, और सम्मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब केंद्र में भी बहुत अच्छा काम कर रहे हैं. अच्छा काम कर रहा है. तो क्या अच्छा लगता है सर आपको? मोदी साहेब म्हणजे मोदीकडे बघून आम्ही का नाही, हा. कोण नेता इथं बसवलेत, एमएलएला कोण बसवले, खासदार की आम्ही ते बघत नाही. फक्त मोदीकडे बघून आमचा देश विकास व्यवस्थित चाललाय मोदीमुळे, आणि आमचा धर्म टिकण्यासाठी जे प्रयत्न केले त्याच्यासाठी आम्ही कुणी इथे कुणाला तिकीट दिले हे विचार महत्वाचा नाही. मोदीकडे बघून आम्ही प्रत्येक माणसाला बीजेपीला वोट करतो. आणि ते मोदीमुळे आमच्यात काय झालंय, पहिल्या वर्षी 18 मतं घेतलेल्या आज गावात ह्या 760 मतं आम्ही कागे हेडे साहेबांना आम्ही दिलेले त्यावेळेला 18वरनं. त्यावेळेला की नाही चुकून मतं पडत होते 100-200च्या आत, आणि एमएलएला सुद्धा आमच्या गावातून हायस्ट मतं गेलेत, 560 मतं आम्ही एमएलएला दिले आहेत. कैसे लगता है सर अभी? पहले बहुत लाइफ में बहुत तकलीफ था, अभी यहाँ से एक एक सीढ़ी अगर चढ़ के आप यहाँ तक पहुंचा, तो पूरा अगर आप एक बार याद करेगा तो कैसे लगता है? तो आपका फैमिली के बारे में भी बताइए सर. फैमिली बरं म्हटलं की नाही, आता आम्ही बच्चे लोग क्या कर रहे हैं सर? बच्चे लोग हमारे क्या, हमारे बिझनेस में एक स्कूल जात आहे स्कूलला, आणि एकटा बिझनेस मध्ये आहे. ओके ओके. आणि काय झालंय, ते आमच्या घरातल्यांचं पण पहिला राजकारण नको, आमच्या वडिलांचा विरोध होता. तरी पण काय झालं, एक गुरुने मला जरा पुढे संधी दिल्यामुळे मी राजकारणात घुसलो. वडिलांचं कसं होतं, राजकारण नको, आणि झाल्यानंतर मी निवडून आल्यानंतर अभिमान मोठा वाटला वडिलांना. म्हणजे असं वाटलं की नाही, मी त्याला वडिलांना काय वाटायचं, आता माझा मुलगा निवडून आलाय म्हटल्यानंतर तो दररोज पंचायतीमध्ये बसायला पाहिजे. म्हणजे मी शेताकडे गेल्यानंतर तो काय म्हणणार मला, तुझं ऑफिसमध्ये काम आहे कशासाठी जातो म्हणणार मला. म्हणजे वडिलांना एवढा अभिमान होता की पंचायत निवडून आल्यामुळे त्यांनी मला शेताकडे बोलत नव्हते, शेताकडे कशाला जा, तुझं काम असेल जा म्हणायचं. म्हणजे वडिलांना माहित नाही की डेली जायलाच पाहिजे असं माहित नव्हतं त्यांना. त्याच्या पण अजून पण मला म्हणतात, तुझं काय पंचायतीमध्ये काम असेल सोडून का आले. म्हणजे वडिलांना पण पहिला राजकारण किंवा बिझनेस ट्रकांचा नको होता, खरं तर वडील पण आणि आई पण सर्व खुश आहेत. एक बार एक भी सीट नहीं था, अभी टोटल 11 सीटें भारतीय जनता पार्टी का बना दिया. कैसे लग रहे सर? सर काय झालंय, आम्ही अजिबात कुठे म्हणजे आम्ही ह्यांची सीट पडली टीपी मध्ये म्हणून आम्ही डळमळलो नाही. पहिल्या मतात आम्ही घाबरलेलो. पहिली सीट ज्या वेळेला बसवलेलो की नाही, आम्ही दोघंच होतो सपोर्ट करायला त्याला, बसवलेलो की नाही पहिली ग्रामपंचायतची. त्यावेळेला काय झालं, आम्ही दोघांनी बसवलो, पण आमचे दोघांचे असे हातपाय कापत होते की आमची सीट येते की नाही. आम्ही त्यावेळेला घाबरलेलो असं म्हणजे का नाही, आम्ही खानापूरला तो निकाल होता, नदीच्या त्या बाजूला जाऊन बसलेलो आम्ही, गोविंदा दोन्ही. पडली तर अपमान होणार, कसं जाईल लोकांना यायचं कसं. मग तिथं आम्हाला पहिला निरोप कळाला, सीट तुमची पडली म्हणाला, हातपाय कापायला चालू झाले. आणि नंतर आली सीट म्हटल्यानंतर जरा शांत वाटलं. त्याच्यानंतर आम्हाला डेअरिंग बसलं की राजकारणात हे होत राहत आहे, कमी जास्त झालं तर डळमळायचं नाही. प्राथमिक कृषि पत्तन सहकारी संघ इद्दिलोंडा, उसमें भी आप डायरेक्टर है, और आपका जो लोग भी है वहाँ डायरेक्टर्स है, तो किसान लोगों को क्या क्या काम वगैरह मतलब उधर होते आ रहे हैं सर? त्या ठिकाणी सर आमची पद जी होती की नाही, जुनी सोसायट्यांना फार कमी होती ती. एक क्षेत्राला 10,000, 20,000, मोठ्या क्षेत्राला 40,000, 50,000 एवढेच मिळत होते. मग आम्ही निवडून आल्यानंतर 2 वर्षांत काय झालं, पद वाढायची, 3 वर्षांकडे पद वाढते. पद वाढते वेळी आम्ही म्हणजे सत्तेवरची बोर्ड आहे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही नौके असल्यामुळे त्याला विचारणार ही पद कुठेतून वाढवायची, तर ते ऑटोमॅटिक वाढवून येते म्हणणार. मग आम्ही जिल्हा बँकेचे डायरेक्टर अरविंद पाटलांना भेटलो, त्या कत्तींना भेटलो, आणि आम्हाला आमच्या मागच्या स्वतःची पदवले आमची कमी का, आता ह्यावेळेला वाढूया. तुम्ही मेन कुठे भेटायला पाहिजे, तुमचा तालुक्याचा डायरेक्टर त्याला भेटायला पाहिजे. मग त्याला भेटायला म्हणजे ते ह्या चेअरमनला मी सांगितलं, आणि साहेब पद वाढायचे असेल तर आम्ही डायरेक्टरला भेटायला पाहिजे. तर ह्याने टाळाटाळ केली जायचं. टाळाटाळ केल्यानंतर मी सरळ इथे गेलो आणि सेक्रेटरीला सांगून आलो, तुम्ही जर असं टाळाटाळ करत असाल, पद जर वाढली नाही तर मी जनरल मीटिंगमध्ये ह्या डायरेक्टर बॉडीमुळे पद वाढली नाही म्हणून सरळ भाषणमध्ये सांगणार म्हटल्यानंतर यायला तयार झाले.
मग यायला त्यानंतर गेलो, तिथं गेल्यानंतर 2 पॅनल राहणार, आमची 4 शीट त्यांची 7 शीट होते. मग त्यांचा काही वेगवेगळे आता होते, त्यांची थोडी बाचाबाची झाल्यानंतर तिथे गेल्यानंतर आमचं काम केले, पद वाढतो आम्ही सांगून पाठवले. आणि त्या ठिकाणी पद वाढवले की नाही, 20,000 ज्याला मिळतं त्याला 40-50, 40,000 मिळते त्याला 1,90,000, 80,000 डबल पद झाली आम्ही. म्हणजे आल्यावर इकडे मतलब किसान लोगों को भी बहुत हेल्प होता है और बहुत कम इंटरेस्ट, 0 इंटरेस्ट का लोन है. हा लोन आहे. आणि दुसरी गोष्ट काय झालंय, ह्याच्यावर आम्हाला शेअर्स करा म्हणून कोण सांगत नव्हतं. आज मी 5ही गावातनं 3 वर्षांनी शेअर्स करायचं असतं, शेअर्स करा तुम्ही म्हणून प्रत्येक गावाला मी सांगितलं. हो माझा हो दुसऱ्याचा बोलू नये, शेअर्स तुम्ही करा. शेती असून तुम्ही बिन कर्ज मिळणार तुम्ही काय सोडता, बिनव्याजी कर्ज. ह्यामुळे जवळजवळ आता मागच्या वेळेला जवळ 70 शेअर झाले, आता 100 शेअर झाले, 100-125 शेअर, जवळ 200 शेअर्स आम्ही नवीन केलेले आहेत. 5ही गावातला कोणी असू देतो त्या ठिकाणी आम्ही असं राजकारण आणलो नाही. तुझं शेती बाजा घरी जाऊन सांगणार, तुझं आहे तर करून घेऊ. मग अशा पद्धतीने आमचे 200 शेअर्स वाढले. तसंच काय होतं, तिथं ती संस्था थोडी लॉसमध्ये होती, मायनसमध्ये होती. मायनसमध्ये होती म्हटल्यानंतर काय झालं, ते बीडीपी कर्ज देत असताना त्यांनी 40-50 हजारच्या वर देत नव्हते. आता महागाई वाढल्यामुळे कमीत कमी 1,00,000-2 लाख जर दिले तर माणसाचं काम होणार. म्हटल्यानंतर लोक काय करणार, 40-50 म्हटल्या नको आम्हाला, प्रायव्हेट कुठे सावकारी कर्ज किंवा फंडातनं कर्ज घ्यायचं म्हणून वापस जायचे लोक. मग पहिल्या मिटिंगलाच मी काय सांगितलं, तुम्ही 50,000 देत असेल तर कोणी माणूस इथे येणार नाही, सावकारी कर्ज किंवा फंडातून घेऊन चालवणार. आणि तुम्ही असं करत चालणार नाही. तुम्ही कमीत कमी 1,00,000-2 लाखाचं ते शिफारस करून आणायला पाहिजे. मग पहिल्या वर्षी मी 1,00,000-2 लाख कर्ज शिफारस करून आणल्यानंतर प्रत्येक माणसाला माणूस 1,00,000, 1,50,000, 2 लाख असं कर्ज देऊन 2 वर्षांमध्ये आम्ही ती प्रॉफिटमध्ये आणली सोसायटी. लॉस मध्ये होती का नाही, ते मी प्रॉफिटमध्ये आणले. आता 2 वर्ष प्रॉफिटमध्ये सोसायटी आहे. ओके ओके. आणि ग्राहक पण वाढले. ओके. कोणाला द्यायचं असेल तर स्वतःवर जिम्मेदारी घेऊन पण थोड्या लोकांना मी कर्ज दिलेलं आहे. मीटिंगमध्ये चला द्या, ह्याला द्या, म्हणजे कुणालाही अडचण आणलं नाही. म्हणजे गरीबाचं एक काम दडवा म्हणून की नाही, त्याच्यात मी किसानांना प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलेलं आहे. चंगाप्पा साहब, और लाइफ में भी है, बहुत सक्सेसफुल पर्सन रहा, बिजनेस में भी है. ऐसा कुछ नहीं कि अगर पढ़ा लिखा इंसान ही कुछ कर पाते, ऐसा कुछ नहीं है. आप लाइफ में बहुत तकलीफ भी देखा है पहले. जैसे जैसा आते आते अभी एक सक्सेसफुल पर्सन है. बच्चों को, लोगों को आपका जो इंस्पिरेशन के बारे में बताइए सर. मतलब लाइफ में काम कैसे करना चाहिए, अगर काम करेंगे तो सक्सेस मिलता है. काय माहिती, आता हेच म्हणणार तर नाही, समोरच्या माणसाचा पहिला आदर ठेवला पाहिजे. आणि प्रत्येक माणसानं बोलते चालते वेळी त्याला तो कमी आहे म्हणून कमी लिखून बोलायचं नाही. त्याला किंमत द्यायची, गरीब असू दे श्रीमंत असू दे. आता लोकांचं कसं असतंय, श्रीमंताला किंमत द्यायची, गरीबला द्यायचं नाही, विरोधकांना बोलायचं नाही. असं काही कार्यकर्त्यांनी मला विरोध केले. खरं मी गाव तलावाचा चेअरमन, 5 गावचा चेअरमन झाल्यामुळे मी कुठलाही विरोधक 5 वर्षात म्हटलो नाही. ओके. आणि बोलायच्या पुढे कुणाकडे राहिलो, प्रत्येकानं बोलून चालून प्रत्येक गावातनं मी म्हणजे कामं करत राहिलो. नाही तर मी 5 गावचा प्रथम नागरिक असून जर मीच जर हो विरोध म्हटला तर मग राहिलं काय. त्याच्यासाठी मला एक अनुभव चांगला आलाय की नाही, चेअरमन झाल्यावर सुद्धा मला असं बऱ्याच लोकांचं कसं, आता माझे आमदार सुद्धा मला चेअरमन म्हणून बोलवतात. असं आमच्या गावात माझ पूर्वीचे लोक सगळे सावकार सावकार म्हणतात, तर बाहेर गावात चेअरमन साहेब बोलतात. हे एक राजकारणात येऊन का नाही एक मान मोठा मिळाला आम्हाला. तो मान आम्हाला पहिला सावकार सावकार होता, मोजक्या एरियामध्ये होता. आता तो तालुकाभर आम्हाला मान मिळाला की चेअरमन, गिलोनचे चेअरमन, हो मोठा अभिमान आहे आम्हाला. ओके. यहाँ जो बारिश बहुत होता है तो गरीब लोग भी रहते हैं, उन लोगों को जो घर देना रहता है सरकार से जो आया हुआ, तो घर देने का जो कार्यक्रम वगैरह किया हुआ सर, और कई लोगों को घर भी दिया हुआ ग्राम पंचायत की तरफ से. ग्रामपंचायतमध्ये काय झालंय, फ्लड मध्ये जी पडलेली होती घरं त्यांना थोडी मिळाली घरं, एक 10-15 घरं आहेत 4 वर्षामध्ये फ्लड मध्ये मिळालेत. आणि फक्त ही स्कीम मधली बसव योजना मधली घरं जी आहेत का नाही, फक्त 21 घरं आलेली, 30 घरं आलेली आम्हाला. 30 घरं 3 वर्षामध्ये 30 घरं आलेत. त्याच्यात SC ST मायनॉरिटी 10 घरं आली. त्याच्यात आमच्या एरियामध्ये लोक कमी असल्यामुळे फक्त 3 त्याच्यातली घरं गेली आणि 7 घरं वापस गेली. आणि 20 घरामध्ये का नाही आम्ही 5 गावांना वाटून 20 घरं पूर्ण रेडी झाले. ओके. आणि आता जर आलं प्लॅन तर आम्ही ते गरीब लोकांना द्यायचा प्रयत्न करणार. ओके. आपको यहाँ तक जो लाइफ में जो लोगों ने आशीर्वाद दिया, प्यार दिया, तो यहाँ तक मतलब आप पहुंचे, तो आपका ग्राम पंचायत का जो मतदार बंधुओं को, यहाँ का जो लोगों को क्या संदेश देना चाहते हैं? संदेश म्हणजे काय नाही, आम्ही म्हणजे कसं लोकांना काय सांगतो, राजकारण इलेक्शन पुरतं करावं.
इलेक्शन मर्यादित तेवढंच राजकारण करावं, इतर 5 वर्षात सोडायचं सगळे एक. इलेक्शनच्या वेळेला राजकारण करावं तुम्ही, कारण 5 वर्ष करू नका हे संदेश मी देतोय. म्हणजे 5 वर्ष राजकारण गेला तर गावचा विकास होणार नाही. त्याच्यासाठी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पण आम्हाला म्हणतात त्याच्यानं बोलगो त्याच्यानं बोल, हे करू नको ते करू नको, कारण त्यांना पण आम्ही पटवून सांगतोय तसं करून चालणार नाही. मग पटवून सांगून गावचा विकास व्हायचा असेल तर प्रत्येकानं बोलायला पाहिजे, प्रत्येकाला आदर द्यायला पाहिजे. हो विरोधक म्हणायचं नाही, कोण गरीब म्हणायचं त्याच्या घरी जायला पाहिजे, काय समस्या असेल त्याची हे करायला पाहिजे. आता भावावरनं भांडणं असेल तरी त्या ठिकाणी आम्ही जातोय, त्यांचा न्याय मोकळी करायला जातो. त्या ठिकाणी काय होतंय, कुठल्या तरी एकाची बाजू धरणार आम्ही. सत्य धरलो तरी तो बाजूचा काय म्हणणार, त्याची बाजू धरला हो बाद शर्म. हे पण अशा पण गोष्टी आमच्या कानावर आहेत, कारण ते बाद म्हणतात तुम्ही जायचं सोडत नाही. हे आम्हाला निवडून दिलेत म्हणजे लोकांची सेवा करायचं जातोय आम्ही. काही ठिकाणी आम्हाला बोलून घ्यावं पण लागतंय, बोलून पण घेतोय. ते सहन करावं होतं आणि ते सहन करायची शक्ती पण आमच्यात आहे. योग्य जरी नाही दिलं तरी चुकीचं म्हणतात, तरी पण आम्ही काही राग त्यांच्यावर धरून तुम्ही असंच का बोलला म्हणून त्यांच्यानं कधी अपोज भांडलो नाही, किंवा मेंबर म्हणून काय बी जर वाईट बोलले तर आम्ही कुणाला अजूनपर्यंत वाईट बोललो पंचायत आल्यापासून. इद्दिलोंडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडली का मेंबर भी है, कितना धूमधाम से बनाते हैं सर इधर? साहेब तिथे एकच गणेशोत्सव असल्यामुळे का नाही लय मोठ्या उत्साह होता. म्हणजे पूर्ण गावामध्ये एकच गणपती, एक गाव गणपती असल्यामुळे का नाही पूर्ण गाव येते. त्याच्यात कोणीही हे असं करत नाही राजकारण वगैरे काय नाही. गणेशोत्सवला की नाही एकदम एक नंबर काम करतात सर्वजण. आणि ही आमची जत्रा वगैरे, हे विठ्ठल नामचा सप्ताह होतं, हे सार्वजनिक कार्यक्रम आहे का नाही आम्ही सगळे गाव मिळूनच करतो. म्हणजे सगळ्यांचं सहकार्य असतं गावाला. आणि त्याच्यात अशी काय फक्त गणेशोत्सवची तेवढीच आमची बॉडी आहे, तर इतर कुठली बॉडी नाही, गाव मिळूनच सगळे. याला हरिजनला हे दिंडी द्यायला सांगतात काय तर गावात कार्यक्रम झाला तर मग देवळात मिटिंग ठेवून सर्वांच्या मध्ये ठरवतो आम्ही जत्रा कधी काय करायचं काय सगळं गाव मिळून ठरवतोय आणि गाव मिळून सर्व व्यवस्थित निभावतो. इद्दिलोंडा ईंट के लिए बहुत फेमस है और अपना जो माध्यम की तरफ से और भी उनको मतलब लोगों को तक अगर पहुंचने के लिए तो यहाँ का जो ईंट के बारे में बताइए सर, कैसे फेमस है ये? विटांचं साहेब का नाही ह्या विटा का नाही पूर्वी आम्हाला माहित नाही तेव्हापासून ह्या विटांचं नाव गाजलेलं आहे आणि त्या विटा अजून पण त्या पद्धतीनेच आहेत. कारण आता काय झालं साहेब, वीट धंदेवले भरपूर इथं वाढले, विटाचा धंदा भरपूर वाढलाय. दुसरी गोष्ट आता त्या हलक्या विटा कुठल्या त्या आलेत की त्या सिमेंट विटा आले आणि ते चिरे म्हणून आले, ते तंड महाराष्ट्रातून आले, त्याच्यापासून वीट धंद्याला थोडी मंदी आहे आता. म्हणजे आमचा भाग विटावरतीच सुधारलेला आहे. आणि आता ह्या वर्षीच काय झालंय ते चिरे आणि सिमेंट विटा ह्याच्या त्याच्यापासून का नाही ते वाळू आणि खडी कमी लागले म्हणून प्रत्येक कस्टमर त्या विटांचा विचार करायला आहे. आता ह्या वर्षीपासून थोडं आमचं विटाचं बहुतेक डाऊन होणार, म्हणजे जास्त प्रोडक्शन केला तर थोडं मार्केटिंग होणार नाही असं आहे. जो कोण चांगला विटा काढणार त्याला मार्जिन मिळणार. आणि पहिला कसं होतं विटा जायले कशा करतात तशा काढत जातात काय त्याला भाव मिळणार नाही. पॉलिटिकल करियर में यहाँ तक आपको बहुत लोगों ने बड़े बड़े लोग भी आशीर्वाद दिया, अगर इस क्षण में उनको अगर याद करना चाहिए तो आप कैसे याद करेंगे? ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेत आम्हाला त्याने मी आमच्या मनामध्ये कायम त्यांची आठवण राहणारच. आणि भेटल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने त्यांना मान सन्मान देतोय. आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य का नाही त्यांचं आम्ही कधी विसरत नाही. त्यांचा तो मान आम्ही असेपर्यंत कंटिन्यू राहणार असतो. ज्यांनी मदत केली त्यांना आम्ही कधीच विसरत नाही. वैसे सर आप सामाजिक सेवा भी बहुत किया होगा, शायद उसके बारे में बताइए सर. साहेब आम्ही आमचा हे पहिला सुरुवातीमध्ये बिझनेस सांभाळत का नाही आम्ही प्रत्येक वेळेला समाजसेवा ही करतच आलेलो आहे. समाजसेवा म्हणजे कसं कोण गरीब असेल काय त्याला काय पैशाची अडचण असेल देणे, त्याला कामावर घेऊन मजुरात देऊन म्हणजे ऍडव्हान्स वगैरे देऊन त्याची गरज भागवणे. दुसरी गोष्ट कुठे तर सार्वजनिक कामासाठी मंदिर बांधायचं आहे त्या ठिकाणी मदत म्हणून मागायला आले तर कुठल्याही मंदिरवाल्यांना मी असं वापस पाठवलेलं नाही. प्रत्येक मंदिरला मी देत असताना पहिला दगडासारखं मला देवाने घर ठेवला म्हणून मी हे मंदिर बांधते वेळी खडीच देत होतो. प्रत्येक मंदिरला दिलं. जास्तीत जास्त मंदिरांना मी 2 ब्रास 3 ब्रास खडी दिलेले आहे. काही ठिकाणी बोर्डर पण दिलेले आहेत, काही ठिकाणी पैसे पण दिलेले आहेत. तसंच कोण बी आता आमच्यात गरीबाचं वारलं त्याच्याकडे अंत्यविधीसाठी लाकडाला पैसे नसतात, माझ्या कामावरची लाकडं आणून मी घेऊन जाऊन सांगतोय. ते कुठलेही आमच्या 5 गावातले कोणी येणार नाहीत, खरं येतात कोणी एकत्र वेळ घरला उंची झाले. तर आमच्या गावामध्ये कुणाला नाही म्हणलं की त्या ठिकाणी जाऊन जावं माझ्या शेतातली लाकडं घेऊन या. माझ्या विटासाठी मी लाकडं कंठवले असतात ते एक मी अजूनपर्यंत कुणाला नाही म्हटलं हे करते वेळी. तसंच हे करत असताना राजकारण करत असताना समाजसेवा किंवा स्पर्धा
स्पर्धा करत असेल तर स्पर्धा भरवण्यासाठी मी आमच्या गावात कबड्डी प्रत्येक वर्षी मी कबड्डीला पहिलं किंवा दुसरं बक्षीस किंवा जर्सी अशा पद्धतीने आजपर्यंत देत आलोय. तसंच मग आमच्यावर देत आलोय म्हटल्यानंतर बाहेरच्या 5 गावाचे मागायचे, मग त्या गावानं पण असं बक्षीस पहिलं दुसरं बक्षीस असं म्हणजे खेळानं पण ह्यांना खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यात पण मी कुठल्याही खेळाडूला असं वापस करून लहान मुलं जरी आली हे गाव 200 रुपये पहिल्या गोष्टी 500 ठेवा अशा पद्धतीने मी कुणालाही लहान मुलांना सुद्धा कधी वापस पडलो नाही. दिवाळीला किल्ले करायला येतात, गावची सर्व येतात, शर्मन साहेब मला द्या, कुणालाही वापस पडत नाही. 50 रुपये राहू दे का लहान मुलं देतोय, खरं वापस असं कधी पडलं नाही. आणि कोणी अडचण असेल दवाखाना म्हणा कुणाला, काही लोक मुलगा सर्व्हिसला जाणार मिलिटरीमध्ये, काही पैशाच्या आर्थिक अडचणीमुळे अडत असेल तर तशा ठिकाणी सुद्धा मी 5-6 मिलिटरीमॅनांना आर्थिक मदत देऊन त्यांचा पगार आल्यानंतर घेऊन ही पण सेवा मी केलेली आहे. आणि आज हे ते मिलिटरीमॅन अजूनही नाव करतात, सावकार तुमच्यामुळे गेलो. ह्याच्यात मला ते पैसे महत्वाचे नाही, तर ते नाव करतात तो अभिमान आहे मला. ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಧನ್ಯವಾದ. ಇಷ್ಟೊತ್ತು ನಮ್ಮ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ವೀಕ್ಷಕರ ಮುಂದೆ ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಅನುಭವ, ಸಾಮಾಜಿಕ ಸೇವೆ ಹಾಗೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ತಮಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್. ಇಷ್ಟೊತ್ತು ತಾನು ನೋಡಿದ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇದ್ದಿಲೊಂಡ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಚಂಗಪ್ಪ ಸರ್ ಇವರ ಮಾತುಗಳನ್ನ, ಇವರ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಲಾಗಿನ್ ಆಗಿ www.politiciansinIndia.com. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.